लज्जतदारमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण पावभाजी बनवणार आहोत आणि ही मुंबईची स्पेशालिटी आहे। आता आपण पावभाजीला लागणारं साहित्य बघूया। हे पाव किलो मटार घेतलेले आहेत मी, फ्रेश मटार। त्याच्यानंतर फ्लावर घेतलाय, तो साधारण 150 ग्राम आहे। त्याच्यानंतर बटाटे घेतले आहेत, मध्यम आकाराचे 5 बटाटे घेतले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला 3 कांदे लागणार आहेत मध्यम आकाराचे, 4 टोमॅटो लागणार आहेत आणि मी शिमला मिरची या एवढ्या आकाराच्या शिमला मिरच्या 3 घेतल्या आहेत कापून, त्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत। हा मी पावभाजी मसाला घेतला आहे 4 चमचे। तुम्हाला कोणताही बाजारातून तुम्ही आणू शकता पावभाजी मसाला। त्यानंतर मी 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे कलरसाठी। त्याच्यानंतर मी 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर घेतली आहे। 1 लसणीचा कांदा, म्हणजे एवढा कांदा मी सोलून घेतला आहे, साधारण 8 ते 10 पाकळ्या आहेत। त्याच्यानंतर मी हे बीट घेतलंय कलरसाठी, 2 चमचे मीठ घेतलंय आणि कोथिंबीर घेतली आहे। आणि पावभाजी खाताना आपल्याला लिंबू आणि कांदा लागेल ते घेतलंय आणि आपल्याला मस्का लागेल, तसंच तेल 2 पळी तेल घेतलंय। हे बघा, आता मी हे मटार, फ्लावर आणि बटाटे कुकरला लावणार आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या काढणार आहे आणि आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। तर बघा, आता या भांड्यामध्ये मी हे मटार टाकते, त्याच्यानंतर फ्लावर आणि हे बटाटे आपल्याला असे कापून मग लवकर, कारण मटार लवकर शिजणार ना, म्हणून बटाटे असे कापून टाकणार आहे। त्याचे 2-2 भाग करून टाकते। हे बघा, मी याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे। थोडंसं पाणी घालून, साधारण अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे कुकरमध्ये ठेवायचं आहे। कुकरमध्ये मी 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहे। गॅस लावते आता। हे बघा, आता आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आता आपण कुकर होईपर्यंत, शिट्ट्या होईपर्यंत आपण कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक करून घेऊया। हे बघा, आता मी मोठा कांदा कापून घेतलाय। आता ह्याच्यातून मी आता या यंत्रातून मी आता बारीक करून घेणार। हे बघा, अजून थोडा जाड आहे, परत एकदा करूया। हे बघा, आता चांगला बारीक झालाय कांदा, काढून घेते याच्यात। मी जाड कापलेली मिरची पण बारीक करून घेते ह्याच्यातूनच, त्याच भांड्यातून। बघा, मिरची पण बारीक झाली आहे चांगली ह्याच्यामध्ये। आता आपल्याला याच्यासारखंच टोमॅटो पण बारीक करून घ्यायचे आहे। आता हे 2 टोमॅटो मी बारीक करून घेणार आहे, मोठे चिरून घेते आधी, मग त्या यंत्रातून काढायला बरे पडते। हे बघा, मोठे कापून घेते। हे बघा, आता मिरची बारीक केली तसंच हे टोमॅटो पण बारीक करून घेणार आहे। चांगलं बारीक झालंय टोमॅटो पण। हे बघा, आता ही लसूण आणि बीट मी एकत्र बारीक करून घेते, मिक्सरला लावून घेते।
बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। आता याच्यात थोडंसं पाणी घालावं लागेल, थोडं असल्यामुळे ते बारीक लागत नाही ना मिक्सरला, म्हणून थोडंसं पाणी टाकते। परत एकदा लावते मिक्सर। हे बघा, हे आता बारीक करून झालेलं आहे। लसूण आणि मी बीट बारीक करून घेतलंय, काढून घेते आता हे। त्याच भांड्यात आपल्याला टोमॅटोची ग्रेव्ही करून घ्यायची आहे। हे 2 उरलेले जे टोमॅटो आहे त्याची मी ग्रेव्ही करणार आहे आता। ही टोमॅटोची ग्रेव्ही करून झालेली आहे, मिक्सरला ती भांड्यात काढून घेते। हे बघा, आता आपलं सगळं चिरून वाटून वगैरे सगळी तयारी झालेली आहे। आता मी गॅसवर कढई ठेवते। आता आपल्याला फोडणी करायची आहे। गॅस लावलाय आता ह्याच्यात आपण तेल टाकूया 2 पळ्या। हे तेल जे घेतलेले आपण ते तेल टाकूया। आता आपल्याला याच्यात कांदा घालायचा आहे, तेल तापलेलं आहे। हे बघा, त्याला काही कांदा भाजेपर्यंत 3 ते 4 मिनिटं तरी लागतील। आता हा कांदा अर्धवट भाजलेला आहे। आता आपल्याला त्याच्यात शिमला मिरची टाकायची आहे, ती पण भाजून घ्यायची आहे। पण 2 मिनिटं आपल्याला भाजायला वेळ लागेल। आता हे कांदा आणि शिमला मिरची शिजते तोपर्यंत मी बटाटे सोलून घेते। हे उकडवलेले बटाटे मी सोलून घेते। हे बघा, बटाटे वाटाणा आणि फ्लॉवर याच्याशिवाय काहीच उकडून घ्यायचं नाही। टोमॅटो वगैरे उकडायला टाकायचे नाही, या 3च गोष्टी उकडवून घ्यायच्या, हे लक्षात ठेवा, तरच भाजी टेस्टी होणार आहे आपली। हे बघा, आता आपले बटाटे सोलून झालेले आहेत। हे बघा, ते नंतर स्मॅश करून घेणार आहे। आता हे शिमला मिरची पण शिजलेली आहे। आता त्याच्यात आपण टोमॅटो टाकूया बारीक केलेला, ते पण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे टोमॅटो थोडा स्मॅश करून घेऊया, म्हणजे तो लवकर शिजेल। अशा पद्धतीने स्मॅश करून घेऊया। लसूण वाटून घेतली आणि बीट वाटून घेतलंय, ते हे करून घ्यायचे, परतून घ्यायचं आहे, कारण लसणीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे। 2 मिनिटं याला लागतील आपल्याला। त्याला तेल सुटेपर्यंत आपण इथे मॅश करून घेऊया फ्लॉवर आणि वाटाणा। हे बघा, थोडे मी वाटाणे काढून ठेवते, आपल्याला असे वरून टाकायचे आहेत। थोडे थोडे मध्ये मध्ये दिसले भाजीत की छान वाटते ना।
हे बघा असं स्मॅश करून घ्यायचं. आता हे वाटाणा आणि फ्लावर मॅश करून झालेलं आहे. आता आपण बटाटे मॅश करून घेऊया. आता हे बटाटा मॅश करून झाला आहे. आता याच्यात थोडंसं पाणी टाकून एकजीव करून घेणार आहे. हे बघा अजून थोडं याच्यात मी पाणी घालते आणि हाताने एकजीव करून घेते. हे बघा आता बटाटा स्मॅश करून झालाय. तसंच हे पण वाटाणा आणि फ्लावर पण स्मॅश करून झालंय. लसूण आणि बीटची पेस्ट घालून आता चांगलं तेल सुटलंय त्याला. आता आपल्याला टोमॅटोची ग्रेव्ही घालायची आहे याच्यामध्ये आणि ती पण परतून घ्यायची आहे. आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहे. त्यासाठी आपण आधी मिरची पूड टाकून घेऊया. ही आपली तिखट मिरची पावडर, पावभाजी मसाला टाकून घेतले. आपण मिक्स करून घेऊया. आता मसाले घालून झाले आहेत. आता आपल्याला मीठ घालायचं आहे. आपण हे 2 चमचे मीठ काढलं होतं ते घालूया. परतायचे आपल्याला. आता मसाले जळतील म्हणून थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये. पाणी घालून 2 मिनिटं आपल्याला शिजवायचं आहे. ढवळत राहायचं आहे सारखं आपल्याला 2 मिनिटं, नाहीतर हे खाली लागेल. बघा किती कलर किती मस्त आलाय. बघा लाल भडक कलर आलाय. किती छान दिसतोय एकदम. आपली भाजी पण तशी झणझणीत होणार आहे. बघा आता हे मटार आणि आपण फ्लावर बारीक केलेला आहे तो मिक्स करून घेऊया ह्याच्यात. सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर खाली लागेल. आता 2 मिनिटं झालेली आहे. आता आपण मॅश केलेला बटाटा टाकूया याच्यामध्ये. थोडंसं पाणी टाकूया. आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि ह्याला उकळी काढायची. पण सारखं ढवळत राहायचं आहे. ते जाड असल्यामुळे आणि बटाटा असल्यामुळे खाली लागू शकते, म्हणून आपल्याला ह्याला उकळी काढताना सारखं ढवळत राहायला पाहिजे. 3-4 मिनिटं आपल्याला लागतील हे ढवळत राहून उकळी काढायला. आपल्याला जाड पातळ पाहिजे तेवढी पावभाजी करून घ्यायची आणि मग उकळी काढायची.
आता उकळी आली आहे मस्त. आता याच्यात आपण एक वाटात ठेवले होते ते याच्यात घालूया. मध्ये मध्ये ते छान दिसतात बघा, म्हणून असे शेवटी घालायचे. थोडेसे काढून ठेवायचे बाजूला आणि असे घालायचे. आता चांगली उकळी आलेली आहे. आता आपल्याला त्याच्यात कोथिंबीर घालायची आहे. भरपूर कोथिंबीर घालूया. आणि ढवळायचं. आता आपली भाजी होत आलेली आहे. आता कोथिंबीर घालून झाली त्याच्यानंतर आपण थोडा या सगळ्या भाजीत मसाला टाकायचा आहे. छान दिसते बघा. आता आपण गॅस बंद करूया. आता आपली भाजी झालेली आहे. आता आपण ह्या भांड्यात काढून घेऊया भाजी. छान झाली आहे भाजी बघा, मस्त दिसते एकदम. अशी तुम्ही करून बघा. थोडीशी कोथिंबीर घालूया. त्याच्यानंतर आपण आपल्याला मस्का घालूया. आता हे पाव आपल्याला मस्का लावून भाजायचे आहे, तर त्यासाठी मी आता कापून घेते. हे बघा, आता मी हे मस्का लावून घेते याला. पावाला मस्का लावून घेते. हे बघा, आता तवा तापलेला आहे. आता आपण भाजून घेऊया याच्यावर पाव. हे पाव जास्त भाजायचे नाही, कडक करायचे नाही आपल्याला. आता दुसऱ्या बाजूने पण मी मस्का लावून घेते बघा. हे बघा, आता हे झालेले आहेत. आपण काढून घेऊया. आता पावभाजीची प्लेट तयार झालेली आहे खाण्यासाठी. तुम्ही पण बनवून बघा आणि नक्की तुम्हाला आवडेल. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.